नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण प्रधानमंत्री घरकुल योजना म्हणजेच घरकुलमध्ये आपलं नाव आहे की नाही ते कसं चेक करायचं हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. तर सर्वप्रथम आपण क्रोम ब्राउझरमध्ये जाऊया. क्रोम ब्राउझरमध्ये सर्च बारमध्ये reporting.nic.in तुम्ही पाहू शकताय. असे सर्च करायचे आहे. सर्च केल्यानंतर तुम्हाला पुढील पेज ओपन होईल. पुढील पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला हे मी झूम करून दाखवतोय, आवाज सॉफ्ट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑप्शन दिसतील 5 डाटा एंट्री, रिपोर्ट, FT व ट्रॅकिंग, पेमेंट, परफॉर्मन्स इंडेक्स. तर त्याच्यामध्ये तुम्हाला रिपोर्टवर क्लिक करायचं आहे. रिपोर्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढील पेज ओपन होईल. तर तुम्हाला असे ऑप्शन दिसतील ABCDEF. तर तुम्हाला ई या ऑप्शनवर जायचं आहे. SECC रिपोर्ट हा मी झूम केलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला 4थ्या क्रमांकावर कॅटेगरी वाईज SECC डाटा व्हेरिफिकेशन समरी इथे जाऊन क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढील पेज ओपन होईल. तर सिलेक्शन फिल्टर्स इथे जाऊन तुम्हाला आपलं राज्य सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका सिलेक्ट करायचा आहे. तालुका सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचं गाव सिलेक्ट करायचं आहे. गाव सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला खाली कॅप्चा कोड असेल, तो बेरीज असो की वजा असो, जे असेल ते तुम्हाला टाकायचं आहे. आता इथे बेरीज दिलेली आहे 22 + 30 52 होतात आणि सबमिटला जाऊन क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही कॅप्चा कोड टाकाल बरोबर सबमिट कराल, त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या गावातली लिस्ट म्हणजे घरकुलमध्ये कोणाकोणाचं नाव आहे ते तुम्हाला दिसेल. पाहू शकताय तुम्ही. या योजनेची साईट तुम्हाला जर नेटवर सर्च करायची असेल तर मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स नक्की करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.